मस्साजोग येथील स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेले वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांना त्वरित अटक व्हावी व त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी याकरता मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व समाजातर्फे व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांतर्फे निवेदन देण्यात आले। यात वाल्मिक कराड जरी काल शरण आला असला तरी त्यावर नुसती खंडणीचा गुन्हा दाखल न होता त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा व मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी याकरता निवेदन देण्यात आले। या प्रसंगी ज्या राजकीय नेत्यांचे यात हस्तक्षेप असेल व ज्याचा वरदहस्त या वाल्मिक कराडला आहे असे धनंजय मुंडेंनी जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही व जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिपद सोडावं याकरता सर्व कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। यात अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रशांत पवार, सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे, मराठा महासंघाचे भरत पाटील, दीपक देशमुख, दीपक वामनराव बच्चाव, दीपकजी पवार, चंद्रभान देशमुख, शरद देशमुख, मेहुल देशमुख, सचिन देशमुख, पोपट निळकंठ देशमुख, प्रशांत अशोक बच्चाव, निलेश सुपडू पाटील, निखिल राजेंद्र पाटील, रमेश सावंत, शेखर बाळासाहेब पगार, निलेश सुभाष शेवाळे, संभाजी शेवाळे, पराग निकम सर, हरिदादा निकम, किशोर जाधव व महात्मा फुले कृती समितीचे गुलाबजी पगारे हे यावेळी उपस्थित होते। सर्वांनी तीव्र अशा भावना यावेळी व्यक्त केल्या। ही लाज याच्यासाठी की आपलं महाराष्ट्र शासन किती सक्षम आहे आणि किती कुचकामी आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला निर्देश आणतोय। आणि त्या गुन्हेगाराचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कार्यकर्ते त्याच्यावर सोशल मीडियावर शासनाने आणलं ते म्हणजे गुन्हेगार बघण्याचा दृष्टिकोन आहे। मला वाटतं आता उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा आपली महाराष्ट्राची भयानक परिस्थिती आहे। याच्यावर अंकुश ठेवण्याचं प्रशासन आणि शासनाचं काम एक लोकप्रतिनिधी जो गावाचा सरपंच आणि त्याची अशी मस्साजोग येथे जो निर्गुणपणे आपले समाज बांधव संतोष अण्णा देशमुख जे मस्साजोग गावचे सरपंच होते त्यांचा अतिशय अमानुषपणे निर्गुणपणे हत्या केली गेली। या हत्येमध्ये कारणीभूत असणारे वाल्मिक कराड व त्याचे सहकारी हे कालपर्यंत फरार होते। हा वाल्या कराड काल जरी पोलिसांना शरण आला असेल तरी सुद्धा तो फक्त पवनचक्कीच्या खंडणीच्या प्रकरणात शरण आलेला आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना व या सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या वाल्या कराडला, त्या हरामखोरला सरकारने मोका हा कायदा लावावा व त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्याची संपूर्ण प्रॉपर्टी ही जप्त केली जावी व ती प्रॉपर्टी त्या संबंधित जो विक्टीम आहे संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी या मराठा समाजातर्फे व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांतर्फे करत आहोत। त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये या वाल्मिक कराडला ज्याने आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे, वाल्मिक कराडचा जो आका बनवला जातो त्या धनंजय मुंडेने सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून हा या पदाचा राजीनामा देण्यात यावा, नाहीतर येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात आंदोलन इथे छेडण्यात येईल असे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांतर्फे मालेगाव तालुक्यातर्फे इथे आम्हाला ग्वाही देतो। तू लेट केव्हा पण आपण थेट आलो। आज ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। आणि या जगामध्ये सगळ्यात पोलीस प्रशासन जर कधी स्ट्रॉंग असेल तर ते महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं नाव घेतलं जातं। परंतु या ज्या जगाच्या पाठीवर पूर्ण देशामध्ये मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल यांची एका प्रकारे नाचक्की झाली की एखादा खुना